टाइम सुद्धा सेट होते याची आपण नोंद घ्यायची आहे. ओहो स्वीप केलाय प्रॉपर एलिव्हेशन. निशांतच्या बॅटमधनं येतोय एक जबरदस्त ड्रीम शॉट षटकार एसटीचे. इज ऑन अ फायर. निशू जबरदस्त बॅटिंग करताना या वेळेला काय प्रॉपर स्वीप केलं गेलं आणि चेंडूला ओव्हर मिड विकेट ट्रेडमार्क दाखवलाय युवा उमरोळी संघाचा आक्रमक फलंदाज निशांत. कीर्तेश घरच्या अगेन्स्ट 7 खोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या 60 होते 6ने फ्लाय झाले. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस आहे. लॉंग ऑनला खेळतायत. नो चान्स एनी फिल्डर. बॅक टू बॅक आणखीन एक दर्जेदार सिक्सर बघायला मिळतोय निशूच्या बॅटमधनं. आणखीन एक हवाई फायरचा षटकार. डावले निशांतच्या बॅटमधनं हवाई हमले बघायला मिळत आहेत. यशस्वी फलंदाजी आक्रमकतेचं दुसरं नाव निशांत मनमाली. निशू इज ऑन अ फायर. जबरदस्त बॅटिंग करताना कीर्तेश घरच्या अगेन्स्ट 7 खोलताना पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवतोय हा फलंदाज. बघूया कीर्तेश घरत कमबॅकिंग करतील का. 2 चेंडू 2 षटकार ऑन साईडला बॅटला ड्रिल करत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळत यावेळेला आपला इरादा पक्का करत मारला लॉंग ऑनच्या ओव्हरनं एक जबरदस्त 3 इन रो बघायला मिळेल. हो यावेळेला चेंडू थोडासा वेगवान हाताला गेलाय. डॉट बॉल बघायला मिळतोय. स्कोर स्टे ऑन 12. प्रीतम वेलकम. 2 चेंडूवरती 12 धावा होते त्यानंतर डॉट बॉल. यस धन्यवाद अजित. आजचा शेवटचा दिवस स्पर्धेचा आणि ड्रीम स्टार्ट आपण बघू शकतो उमरोळी टीमची. कमालीचा स्ट्रोक खेळला जातोय. निशांत मनमाळी एक अलग मूडमध्ये आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कमालीच्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्यांची स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15-15. अगदी ओमसाई स्पोर्ट देखील शेवटच्या दिवसामध्ये आपल्यासोबत जोडला जातोय आणि एक आकर्षण आजच्या दिवसाचं ते म्हणजेच अगदी बघायला गेलं तर आपल्याबरोबर अजून एखादा कॉमेंटेटर म्हणजेच ओमकार शेट्टे व्हॉइस ऑफ वॉकलन हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आणि आपल्यासोबत नक्कीच थोड्याच वेळाने जोडला जाईल. अजित सर पहिली मॅच आहे डे नाईटची मॅच होणार यात काही वाद नाही. पहिली बॅटिंग किती महत्त्वपूर्ण आहे. नाही चांगला स्टार्ट दिलाय या ठिकाणी. निशांतनं जो आपला ट्रेडमार्क दाखवलाय त्यासाठी ओळखला जातो आणि 15 धावा 4 चेंडूमध्ये झाल्यात. सुंदर फाउंडेशन बिल्ड झालंय. सुशांत हळवारपणे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगली कीर्तेश यांची कमबॅकिंग आहे. कव्हर जबरदस्त आहे. 2 षटकारानंतर कीर्तेश घरत कमबॅकिंग करतायत. एक जमेची बाजू आहे साहित्य बिरवाडी संघाची साठी. प्रीतम येस बघायला गेलं तर चांगली स्टार्ट आहे आणि इथे मात्र बघायला गेलं तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकमेकांना चांगले ओळखतात. चांगला फटका सरळ खेळला जातोय. लॉंग ऑन रिजनच्या क्षेत्ररक्षकाने काही क्षेत्ररक्षण केलंय. सुप स्टॉप केला जातोय. मला वाटतं 86 आहे आणि यावेळेस मात्र नक्कीच 4 धावा थांबवल्यात. पहिले षटक इकडे संपुष्टात आलेत आणि धावा झाल्यात 17 एके गडीनं गमावता. साई आणि साई सापडेश्वर सालबर्ड या 2 दिग्गज विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालबर्ड असा संघ आपल्याला बघायला मिळेल. तुर्ताच आपण युवा उमरोळीचे 2 शिलेदार एका बाजूने निशांत वनमाळी आणि दुसऱ्या बाजूने सुशांत वझे जबरदस्त ड्रीम स्टार्ट देताना इनक्रेडिबल स्टार्ट आहे. कीर्तेश घरच्या आगेत मारलेले 2 षटकार त्यानंतर कीर्तेशने केलेलं कमबॅकिंग सर्व जे काही जे विश्लेषण केलं तर एक चांगली कमबॅकिंग आणि एक चांगला स्टार्ट
यांचा एक जबरदस्त समन्वय बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत विक्रांत ठाकूर चिनूला बोलवले. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चिनू या नावानं हा खेळाडू भरपूर फेमस आहे. विक्रांत ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रीतम. आणि जर आपण बघितलं पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये संपलं होतं, त्यानंतर दुसरं षटक सुरू होण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ गेलाय. प्रीतम काय म्हणाल? येस, वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये खेळ करावा लागेल, नाहीतर पेनलाइज संघाला केलं जाईल, जो आजचा नियम आहे. आणि आज स्ट्रिक्ट नियम पाळले जातील. चिनूचा विचार केला तर याच अगोदर आपण बघू शकतात SKPL मध्ये पाहायला मिळाला. सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू आणि तिथून मात्र इथे मैदानामध्ये उतरलाय, दाखल झालाय. एक जमेची बाजू ही आहे की आताच पोस्ट केलेली फेसबुकवर इंस्टाग्रामवर कीर्तेशने की नुकतीच फायनल जिंकलेलं आहे. आपण बघू शकतात की विविध खेळाडू जाऊन खेळतात एकत्र होऊन आणि तिथे फायनल जिंकले. कॉन्फिडन्स लेवल राहतो जेव्हा असा खेळाडू तुमच्या टीममध्ये असतो. सिंगलने धावसंख्या पोहोचेल ती 18 वरती. सुशांत वझेल आपण बघतोय उभरता वा युवा उमरोडी संघाचा आणखीन एक खेळाडू सुशांत स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. विक्रांतच्या अगेन्स्ट स्टेप आउट करून चॉप केले चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉईंटला जीवा गरत आहेत. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचेल ती 19 वरती. प्रीतम पहिल्या 2 चेंडूवरती चांगली एक्युरेसी आहे इथे गोलंदाज विक्रांतची. त्यामुळे त्याला पॉवर प्लेमध्ये षटक हाताळण्यासाठी दिलेलं आहे. ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला ते देखील चर्चेमध्ये आहे खूप या वर्षामध्ये. जीवा गरत PTPL ज्याने गाजवली. अगदी तिसरा चेंडू घेऊन तयार होणार विक्रांत राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. जीवा मात्र आपल्या पाहायला मिळतो. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एकच धाव मिळेल. बघा सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज आक्रमक पाहायला मिळाले, आता गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळते. अजित ही मॅच चांगली रंगणार, यात वाद नाही. खेळाडूंचा साथ खूप चांगली मिळते. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो जबरदस्त बघायला मिळतो. इथे 3 चेंडू 3 धावा. स्टार्ट चांगला आहे, फिनिश कसं होईल हेही बघावं लागेल. यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट. निशांतनं मात्र सावरलं स्वतःला. सुशांतला मात्र माघारी पाठवलंय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर असते 120. 20 रन. कुठल्याही गड्याचं पतन नाही आहे. सायकता बिरवाडी संघाची चांगली कमबॅकिंग आहे प्रीतम. येस, हे एक बाजूला बघायला गेलं तर धावा येतो त्या थांबवणं गरजेचं होतं. ज्या विश्वासाने चेंडू हातात दिला गोलंदाजाच्या, त्या विश्वासावर खरा ठरत असताना गोलंदाज विक्रांत यावेळेस ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला मात्र फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी झाले क्षेत्ररक्षकाकडून. कॅच ड्रॉप झाला. 1 पूर्ण केली. दुसऱ्यासाठी येत असताना 2 धावा देखील पूर्ण. अगदी नाराज होणार कॅप्टन, कारण की निकुंज सारख्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले जे अपेक्षित नसते. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल 22 धावा. प्रीतम मागच्या चेंडूवरती मी क्षेत्ररक्षकाची सुंदर तारीफ केली होती आणि इथे गचाल क्षेत्ररक्षण ही जी प्रशंसा आहे ती प्रशंसा आम्ही का करतो, कारण तुम्ही एक टॉप क्लासची फिल्डिंग करत असता आणि अशा वेळेला जर तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच हा संकटात सापडत असतो. धावसंख्या पोहोचेल ती 22. पुढचा चेंडू यावेळेला शेअर करतायत. गुड कॅल्क्युलेट क्रिकेट बघायला मिळते. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सुशांत डेंजरस एंडकडे येतील. 2 धावाही होत आहेत परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने पोहोचते ती 24 वरती. जर आपण बघितलं दुसरं षटक कंप्लीट झालं इथे 9 मिनिटामध्ये झालेलं आहे. जबरदस्त कामगिरी. 24 धावा स्कोर कार्डवरती. 12च्या सरासरीने प्रीतम याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 72 बघायला मिळू शकतो. एक चांगली स्टार्ट आहे. 12ने सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे विकेट असतील तर 12नेच फिनिश होईल असं नाही, जास्तने देखील फिनिश होणार. इथे विकेट मिळवणं गरजेचं आहे, कारण की येणारा चेतन हा खतरनाक बॅट्समन अजून येणं बाकी आहे, ज्याच्या बॅटमधून 49 धावा देखील आल्या आहेत फ्री क्वार्टरमध्ये. आणि ते देखील एका चांगल्या बॉलिंग साईडच्या अगेन्स्ट म्हणजे सरावलीच्या अगेन्स्ट, ज्याने 44 डिफेन्स केल्या होत्या. तर मात्र त्याला देखील मात्र आल्यावर थोडं स्टार्ट घेण्याचा वेळ भेटेल, जेणेकरून तो मैदानाच्या आतमध्ये एक चांगला टोटल स्कोरबोर्डवर असेल. जीवा गरत उभरता व आणखीन एक सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. अप्रतिम फिंगर रोल करतायत, परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर नवीन स्पर्धा, नवीन ग्राउंड, नवीन दिवस, नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज, नवीन ऊर्जा, सर्व काही नवीन असतं. त्यासाठी तुम्हाला स्टार्टही नवीन करावा लागतो. आपण एक फेमस गोलंदाज आहात किंवा एक फेमस फलंदाज आहात, हा भाग वेगळा आहे. नव्याने जो चांगला स्टार्ट करेल, ज्याचं एकाग्रता चांगली आहे, तो मॅचकडे चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. प्रीतम, येस, इथे मात्र बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस नवीन स्पर्धा आणि नवीन
संघासमोर असतो. आपण जर उमरोळीच्या डगआउट्सकडे बघितलं तर अगदी एका ड्रेस कोडमध्ये डगआउट्स देखील चमकताना दिसतोय. आणि त्याचबरोबर साईकता बिरवाडी ही देखील एका ड्रेस कोडवर आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल निशांचा एज लागला, अगदी जवळ ठेवला होता क्षेत्ररक्षक परंतु थोडा पुढे पडतोय. एक धाव पूर्ण केली. ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 25 धावा धाव बलकावर. ही क्वालिटी आहे जीवाची. एक चांगली मॅच, एक चांगली लढत. पहिली क्वार्टर फायनल. इथून कोण जिंकणार, टॉप 5 मध्ये कोण जाणार. अजित सरला खूप एक्सपिरियन्स आहे बघायला गेले तर या दोन्ही टीमविषयी. आणि तुम्ही काय म्हणणार, इथून किती धावा तुम्ही स्कोरबोर्डवर पाहतात? ना मी मगाशीच म्हटलं होतं की ॲज अ प्रोजेक्ट स्कोर तुम्ही अबोव 70 जाऊ शकता. आणि अनुभवाबद्दल म्हटलं तर जो चांगला खेळेल तो मॅच जिंकेल. आणि निशांत आणि सुशांतची जी पार्टनरशिप चांगली बहरते, त्यामुळे इथून आता उमरोळी संघ हा विचार करत असेल अबोव 70. आपल्याला उडवला चेंडू मिडॉनला, मात्र तिथे सुशांत चुकी करतायत. विक्रांत ठाकूर पहिला धक्का लागतोय. सुशांत बॅक टू द डगआउट. विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ. अजित जर इथे बघायला गेलं ना तर फलंदाज जो बाद झाला सुशांत याने तिन्ही वेळेस फटके खूप चांगले खेळले परंतु त्याच्यामागे ताकद झोकली नाही. यावेळेस देखील फटका चांगला होता परंतु ताकद तेवढी आपल्याला पाहायला मिळाली या फटक्यावर. आणि इथे नवीन बॅट्समन चेतन आलाय. मागची इनिंग खूप चांगली खेळली परंतु पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर ती सुरुवात मिळेल की नाही मिळेल हे बोलू शकत नाही. समोर एक ताकदवान गोलंदाज देखील आहे. चेतन पाटील संघाचा बॅकबोन आहे. युवा उमरोळी संघाचा आधारस्तंभ म्हणून चेतन पाटीलकडे बघितलं जातंय. मॅच लिलेया फिरवण्याची किंवा गेम चेंजर खेळाडू म्हणून चेतन पाटीलला आपण बघतोय. ओ यावेळेला कट करतोय चेंडू, वेगानं जातोय थर्ड मॅनला. पाठलाग सुरू झालाय, खूप लांबवरचं चेस होणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार एसटीचे. चौकार खेचतोय आणि लेट कट हा खूप कमी पाहायला मिळतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो स्ट्रोक खेळला जातोय. 4 प्रीतम, धावाने 29 धावा धावपलकावर. प्रीतम गॅप शोधलाय असं म्हणायला हरकत नाही. खूप चांगलं क्रिकेट, ज्या पद्धतीने फिल्डिंग चेंडू झालेले ते 3. आणि चेतनने मजबूर केलं क्षेत्ररक्षकाला आता मात्र थोडं मागे राहण्यासाठी. चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. 29. अंपायरला जर काही डाऊट असेल तर मात्र तो तुम्हाला मिळू शकतो अंपायरसाठी फक्त. ओ याही वेळेला आपण बघताय चेंडू थोडासा ब्रेक होऊन आलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जीवा यांच्याकडनं. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 29. पुढचा चेंडू. ओ वाडा शॉट. बॅटला काय स्विंग केलंय. पॅड आणि बॅट मध्ये चेंडू होता. होरिझॉन्टल बॅटने सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरनं पाठवलंय. चेतन पाटील नावाचा ब्रँडेड U6. इकडे संपुष्टात आलीत आणि धावेचा विचार केला 35 धावा. बघा आणि 14 मिनिटं खर्च झालेली आहेत. कधी किती मोठा गोलंदाज झाला तरी प्रॉपरली 6 चेंडू चांगले हाताळणं हे अवघड काम आहे. एक खराब चेंडू मिळाला त्याच्यावर फक्त फ्लिक ऑन द रिक्स फटका खेळला, षटकार खेचलाय. आजची बघायला गेलं तर ही 7वी रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. बघायला गेलं तर मंगळवारपासून स्पर्धा सुरू आहे. 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंतचा प्रवास अगदी व्यवस्थित झालेला आहे. आणि आजचा दिवस आणि आजची रात्र देखील व्यवस्थित आणि तंटमुक्त आपल्याला पाहायला मिळेल जी पार पडणार. या स्पर्धेमध्ये मात्र आतापर्यंत कोणत्या अडचण आली नाही आणि टॉप 10 मध्ये गेलेल्या टीममध्ये लढत पाहायला मिळेल. सकाळच्या 1 तारखेला गेलेल्या टीम
साईकता बिरवाडी आणि युवा उमरोळी त्यामध्ये लढत सुरू आहे. अजितसर 35 झाले 3 ओव्हरनंतर. आता निशांत वनमाळी सेट झालेला आहे. फुलटॉस आहे यावेळेला, बॅटला फ्लॅट 6 येईल का बघायचं. जबरदस्त आक्रमक शॉट बघायला मिळतोय बॅकवर्ड टॉस स्कोर लेगच्या डोक्यावरनं. इथून मात्र पंच काय सिग्नल आहे. षटकार धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले ते 41 वरती. मी म्हणेल की फलंदाजाचा देखील नशीब होता, फ्लॅट होता परंतु तेवढा दूर नव्हता, परंतु बरोबर गॅप मिळाला 2 खेळाडूंमध्ये, त्यामुळे हा षटकार आहे. हा फ्लॅट 6 दूर नसतोच मुळे षटकार आलाय. देशांच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार षटकार आहे. हा मॅच मधला 3रा षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. आणखीन एक चुकीचा बॉल, विक्रांत चुकी करतोय आणि संपूर्ण टीमला पॅनलाइज करतोय. बॅक टू बॅक 2 हवाई फायर. धावसंख्या पोहोचली ती 47 वर. आक्रमकतेचं दुसरं नाव निशांत वनमाली एसटीचे. मी पहिलेच म्हटलं की आता मात्र निशांत वनमाळीचे डोळे आता जमलेत, इथे पाय जमवलेत आणि आता थोडं टेन्शन आहे. आणि आ बेल मुझे मार असा चेंडू हाताळला. आपने दिया हमने लिया, बजाव डीजे. चा विचार केला तर सलग 2 मोठी हिट पुन्हा एकदा आले 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू. ओ यावेळेला ऑन दी अप, वडा शॉट. लागोपाठ 3 षटकार, 3-6 इन रो. मिस्टर निशांत इज ऑन अ फायर. ग्रेट फिनिशियर एसटीचे. जर्रे जर्रे पर हवाई फायरचं ट्रेडमार्क. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, डिप बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेग असेल, लॉंग ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हर्स असेल, तिथे फक्त आणि फक्त निशांत निशांत निशांत. 53 झालेले आहेत. चिनू मात्र कमबॅकिंग करेल का हे प्रश्नचिन्ह इथे उपस्थित राहिले. लेंथ लाईनला शोधेल की नाही. याही वेळेला 4था येतोय ओव्हर मिड विकेट. व्हॉट अ डेंजरस फिनिश या मिस्टर निशांत. का बॅटिंग करतायत, काय म्हणेल प्रीतम. यस, इकडे एक विक्रम रचला जाईल का, आता हे प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करत असेल प्रेक्षकांचा. युवराज सिंग हर्षल ग्रिप्सची जी मात्र 6 बॉल 6चा रेकॉर्ड आहे तो देखील इथे पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आता मनामध्ये घर केलेत. कारण की इथून ज्या रीतीने 4 षटकार खेचलेत असं वाटतंय की येणारे 2 चेंडूमध्ये एखादा तरी आहे अजून. 59 धावा झालेल्या आहेत. वॉट अ बॅटिंग. विक्रांतच्या अगेन्स्ट जबरदस्त हात खोलताना आपण बघतायत. आणि इथून साईकता बिरवाडी संघाच्या समर्थकामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. कारण निशांतने जे आक्रमक पावित्र्य घेतलाय, यशस्वीरित्या चेंडूला टोळवत आहेत आणि तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयावरती निशांत नावाचं प्रतिबिंब या ठिकाणी उमटवताना दिसतात. ग्रेट बॅटिंग. ओ इथे आपण बघताय चांगला चेंडू, वेगवान डॉट बॉल आलाय. गुड बॉल, गरज होती या डॉट बॉलची. स्कोर स्टे ऑन 59. लॉस ऑफ 1 विकेट. व्हॉट अ एक्सलंट बॅटिंग हिअर मिस्टर निशांत. यस, सुपर बॅटिंग आहे. 5 बॉलमध्ये 4 फेकलेत. आता लास्ट बॉल ऑन साईडला देखील फटका सजवला आहे. टीपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली आणि एकच मिळणार. महागडे षटक पाहायला मिळते. एक्सपेन्सिव्ह ओव्हर 25 धावा खर्च केल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा. बरोबर 4 षटकासाठी वेळ घेतलेला आहे तो म्हणजेच 19 मिनटं. म्हणजे आता 6 मिनटं आहेत. 6 मिनटामध्ये त्यांना 5वं षटक संपवावं लागेल. ऑफिशियल कॉल देईल 2 टीमला, जिथे मात्र MS-11 झाई आणि त्यांच्या विरुद्ध विसावा फाउंडेशन सालवड, साई सपडेश्वर सालवड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये बरोबर यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघ उशिरा येईल, ज्याचा कॅप्टन उशिरा येईल, तिथे मात्र पेनलाइज केलं जाईल. तर 60 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत. प्रीतम काय म्हणाल, ज्या पद्धतीची बॅटिंग आहे, 15च्या सरासरीने निशांतचा जो आक्रमक रवैया आहे, जी विस्फोटक बॅटिंग आहे, जी अप्रतिम अशी नॉक आहे, तिथे
60 झालेले आहेत 6-0. येस इथे दो धारी तलवार फलंदाज झालेले आहेत. एक तरफ कुआ एक तरफ खाई और दोनों तरफ से पिटाई. गोलंदाजी जी होत असताना जिवा आता जो क्लास आहे तो दाखवावा लागेल, परंतु शॉर्ट बॉलला उडवलाय, फसवलाय जिवाने इकडे निशांतला. यावेळेस कॅच आउट, जी गरज होती ज्या विकेटची तो विकेट मिळालाय. जिवा पाहायला मिळतोय ब्रेक थ्रू देत असताना ही पार्टनरशिप तोडलंय. थोडस ऑन वनमाळीला मिळणार, कारण की 14 बॉल आणि 43ची तुफानी इनिंग खेळून गेलेला आहे. आपल्या टीमला एका मोठ्या टोटलपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, परंतु येणारे 11 चेंडू देखील महत्त्वपूर्ण असतील. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तन्मय. हा देखील एक मात्र सुपर बॅट्समन आहे आणि त्याला मात्र एक चांगली स्टार्ट मिळालेली आहे आणि या पोझिशनमध्ये तो आलेला आहे. म्हणजे इकडे मात्र बॅट फिरली जाणार. यावेळेस डेथ ओव्हर ज्याला म्हटलं तर गावठी भाषेत सांगितलं तर हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि इथे हाणामारी मारामारी होणार. न्यूमॅन तन्मय आलाय. सुंदर कमबॅकिंग करताना जीवा डेंजरस मॅन निशांतला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले. 43 धावांची विस्फोटक नॉक खेळले 14 चेंडूमध्ये. जीवा पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. पंच सांगताय इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 61. 61 धावा. चांगली बॅटिंग चांगलं फाउंडेशन बिल्ड केल्यानंतर आता मात्र या दोन खेळाडूंकडे मोठी जिम्मेदारी आहे. नौसागिनकडचे बॅटर आहेत चेतन पाटीलला विसरून चालणार नाही. विस्फोटक फलंदाज म्हणून त्या नावाला एक वलयंकित नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूने तन्मय आपण बघतायत. हा एक पिन शिटर फलंदाज आहे. चेंडू झालेले त्या षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट बॉल डाऊन द लेग सिक. आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या 62 वर पोहोचेल. जीवा गरत एक्युरेसी ठेवावी लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल. अजित मी म्हणेल की हा बॉल बॅट्समन गेला पाहिजे होता बॉलवर. षटकार चौकार आला असता. खराब बॉल होता. इथून बोलणं प्रीतम तेवढंसं इझी वाटतं आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये जे टर्न आहेत जे सहजासहजी रीड करत आहेत नाही, लेग ब्रेक ऑफ ब्रेकचे आपल्याला बघायला मिळतात, गोगली बघायला मिळतात, ते तितकंसं लवकर लक्षात येत ना बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाकडे, कारण त्यांचं लक्ष असतं मोठ्या शॉटकडे. प्रीतम येस बघायला गेलं तर बोलणं सोपं करणं कठीण, परंतु असं वाटलं की रीड केलं होतं फलंदाजाने, परंतु वाईट जात होतं त्यामुळे त्याने छेडखानी केली नाही. 62 धावा 2 गडी बाद आणि 2 चेंडू फेकून झाले. अजूनही मात्र वेळ बघायला गेलं तर 3 ते 3.5 मिनिटं आहेत 4 चेंडू फेकण्यासाठी. टीम साईकता बिरवाडी इकडे 4 बॉल बाकी आहेत. 5व्या षटकातले 62 धावा धावपलकावर. तिसरा बॉल घेऊन तयार राऊंड द विकेट. फटका फसलाय. डाव्या हाताचा फलंदाज पाठवला होता, परंतु यावेळेसचं प्लॅनिंग सक्सेसफुल झाली नाही. इकडे मात्र विकेट येतोय. परतावा लागेल तन्मयला. नाराज करतोय आपल्या टीमला. मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटर आहेत, एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि ते मात्र जीवा गरजच्या अगेन्स्ट 2 हात करताना, परंतु जीवा गरत नाही या वेळेला एक मोठं काम केलंय. निशांतला माघारी पाठवलं, तन्मयला पाठवलंय आणि 2 एक्स्ट्रा चेंडू हाताळल्यानंतर आणखीन एक जमेची बाजू आहे की लेंथ लाईनला मेंटेन करतायत. धाब्या स्कोर कार्डवरती 62. येस बघायला गेलं तर हे 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या तर कॉन्फिडन्समध्ये गोलंदाज झालेला आहे. फलंदाज मात्र इकडे तयार होत असताना बॅटिंग ट्रॅकवर
क्रॉस बॅटेड खेळलाय, हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय गोलंदाजी होत असताना का PTPL स्पर्धेमध्ये ॲज अ बेस्ट बॉलर मला निवडलं हे दाखवत असताना गोलंदाज जीवा घरत सुपर गोलंदाजी. अगदी आपण जर बघायला गेलं ना तर इंटरनॅशनल म्हणा IPL म्हणा आपण बघू शकतात एखादा सेट बॅट्समन जेव्हा नो स्ट्राईकला असतो, नवीन बॅट्समन जेव्हा येतो तो मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतो. इथे मात्र येणाऱ्या फलंदाजाने ते केलं नाही. पहिलं चिन्मय आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात बाद होणारा फलंदाज तन्मय आणि चिन्मय आपल्याला पाहायला मिळाले. जिथे स्ट्राईक रोटेट करून दिली नाही, चेतनला स्ट्राईकवर आणला नाही, ज्याने जीवाच्या अगेन्स्ट एक चौकार एक षटकार खेचलाय. जीवा देखील थोडा टेन्शनमध्ये आला असता जर चेतन स्ट्राईकला आला असता, परंतु आता मात्र मागे वळून बघून फायदा नाही. समोर जे आहे त्यावर खेळावं लागेल आणि कमालीची गोलंदाजी जीवाची यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. न्यूमान विकी पाटील आलेले आहेत. युवा अमरोली संघाचा बॅकबोन, युवा अमरोली संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाणारा एक चांगला संघनायक. जर आपण बघितलं टीम मेंटॉर म्हणा, ज्या पद्धतीची भूमिका आहे विकी पाटील यांची भरपूर मोठी आहे. वेट करतायत आणि इथे मिस टाइम शॉट, बॉल हवेमध्ये आहे, तिथवर तर पोहोचता येणार नाही. एक धाव परिपूर्ण झालंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावसंख्या मात्र पोहोचेल ती 63. आणि शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूमध्ये 2 एक्स्ट्रा चेंडू हाताळल्यात आणि अवघ्या 4 धावा या ठिकाणी खर्च करतायत. 3च धावा केलेल्या आहेत खर्च टोटली. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल 5व्या षटकातला आणि इथून विचार केला तर कुठे ना कुठे धावाला थांबवण्याचं काम केलंय, ज्याची गरज होती संयुक्त बिरबाडी टीमला. एखादासा गोलंदाज मात्र आपण बघू शकता तो जो रन थांबवेल, धावा थांबवेल, तर जीवाकडे त्यांनी नजर फिरवली आणि जीवाने मात्र नाराज केलं नाही त्यांच्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या कॅप्टनला. चला थोडंसं स्टिअर केले, स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले या ठिकाणी चेतन पाटीलनं. आणि 5 षटकं कंप्लीट होताना टाइम झाले ते. चला लवकर पहिला चेंडू पडला पाहिजे याची नोंद घ्या आपण, अन्यथा एक खेळाडू आपला 38 सर्कलच्या मध्ये राहील. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, व्हॉलंटियर पाणी घेऊन जा. वाजव. पहिलाच बॉल घेऊन तयार होणार निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस गोलंदाजी मार्कवर तयार.
शेवटचं अंतिम षटक मात्र यावेळेस हाताळलं जात आहे. चला स्पीडअप ठेवा टीम साईकता बिरवाडी. शेवटची अंतिम रात्र आहे. जवळजवळ 9 मॅच करायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. मेगा फायनल 9वी मॅच असेल. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न अगदी समोर पडतोय आणि वळण घेते चेंडू. एक पूर्ण केली. यावेळेस मात्र काय होतंय, खराबफेकी आणि इकडे दुसऱ्या साईड येत असताना विकेटचं पतंग. सिंगल आणि रनआउटमध्ये विकेट. विकीला परतावा लागेल. दिव्य संधी उर्वी डिझेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. हर्ष पुढचा चेंडू चेतनसाठी असेल. धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू फिरवलं गेले. स्कोर थांबला गेलाय तो म्हणजेच 65. शेवटचे चेंडू शेष आहेत ते 4. बघ यालाच क्रिकेट म्हणतात. सुरुवातीला 4 ओव्हरमध्ये 60 असं वाटलं होतं की टार्गेट 80च्या पार होईल की काय, परंतु इथे आता मात्र विचार केला तर थांबवलंय. 4 बॉल बाकी आहेत. चेतन स्ट्राईकला आहे. तिसरा बॉल हा देखील मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला. हा देखील डॉट येतोय. काय कमालीची गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर निकुंज. 4 षटकामध्ये 60 होते. त्यानंतर मात्र चांगली कमबॅकिंग आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 65 धावा स्कोर कार्डवर. इथून मात्र युवा उमरोळी संघाचं प्लॅनिंग असेल एखाद दुसरा मोठा शॉटच्या शोधामध्ये असतील चेतन. इथे आपण बघतायत पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. 154 स्कोर कार्ड 66 वर पोहोचलाय. 66 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रीतम काय म्हणाल? स्ट्राईकवर चेतन आहे तर आशा देखील आहे की तो चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ज्या रीतीने गोलंदाजी सुरू आहे थोडं टेन्शनमध्ये ठेवलंय. फलंदाजाला देखील मात्र इकडे संघर्ष करायला लावलाय गोलंदाजाने. बघूया, एका चांगल्या फलंदाजाला जास्त वेळ शांत देखील ठेवू शकत नाही. इथे मात्र चौथा बॉल घेऊन तयार होणार. पुन्हा एकदा जाऊ दिला. पंच यावेळेस मात्र स्थिर आहेत आणि सांगतात की चांगला चेंडू आहे. वाईटच्या अपेक्षेत सोडलेला चेंडू. डॉट बॉल येतोय. सलग तिसरा डॉट येत असताना काय गोलंदाजी होत आहे शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 66 स्कोर कार्डवर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सकडे येऊन राहा. MS11 झाई आणि त्यांचे विपक्ष विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड. यावेळेस कम्मालीचा फटका मिडल लॉंग ऑफला करत निघून जाणार आरपार. षटकार 6 धावा 72 स्कोर कार्डवर. तिथून मात्र प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना स्पर्धेचा हळूहळू जसजशी स्पर्धा पुढे जाईल आजच्या रात्रीमध्ये आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळणार. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातला फिरवलेला चेंडूला आणि इकडे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक. खराब फिल्डिंग. 4 धावा शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार 2 मोठे हिट आलेत. स्कोरबोर्ड 77चं टार्गेट असेल. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये जिथे 2
येस आदरणीय सन्माननीय साहिलजी धोडी साहेबांना मी विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. आजच्या रात्रीतली दुसरी मॅच, दुसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 5 बक्षिसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला आपण बघू शकता तर MS सिल्वन झाई टीमचा कॅप्टन जयराज आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय साई सपडेश्वर टीमचा कॅप्टन हर्ष. सालवडचा कॉल हेड आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकला आहे. मी विनंती करेल धोडी साहेबांना आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकलाय काय घेणार? क्षेत्ररक्षण. असं बघायला गेलं तर आजची शेवटची रात्र क्वार्टर फायनलची मॅच आहे. समोर MS11 झाई टीम आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या रीतीने मात्र आपण बघू शकता स्पर्धा रंगली जात आहे. एखादा कोणता चेंजेस तुमच्या टीममध्ये? नाही आहे तेच खेळणार आम्ही. बेस्ट लक असेल तुला क्वार्टर फायनलसाठी. आणि जाऊया MS11 झाई टीमच्या कॅप्टनकडे. बॅटिंग आलेली आहे. मनासारखं मात्र निर्णय आहे की मनाविरुद्ध आहे? क्षेत्ररक्षण घेतलं असतं पण चालेल बॅटिंग पण आम्हाला. हे आतापर्यंत बघितलं खूप चांगला खेळ केलेला आहे. अगदी मात्र बघायला येतं फलंदाज गोलंदाज दोन्ही तुमच्या टीमचे फॉर्मला आहेत. किती धावा बनवले जातील पहिले बॅटिंग करत असताना? 60चं टार्गेट ठेवू. 60 डब्याचं टार्गेट. आणि बघायला गेलं तर असे कोणते फलंदाज असतील जे 60पर्यंत पोहोचवतील? आहेत सर्व असं जर खेळणारे. येस बघायला गेलं तर ऑलराऊंडर टीममध्ये असं घेतले जातात. आजची पसंती आहे. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आणि इथे मैदानामध्ये खेळल्यावर या मैदानाबद्दल काय म्हणणार? पहिल्या दिवसापासून बोलतो की या ग्राउंडला खेळायला खूपच मजा येत आहे आणि ही मॅच पण खूप मजा करून खेळू. त्याचबरोबर तुमचे संघ मालक MS म्हणजेच मोतीलाल शाह यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? मोतीलाल शाह यांच्याबद्दल बोलले गेले तर खूपच कमी आहेत. कारण की ते लोक आम्हाला खूप सपोर्ट करतात. कुठे पण एंट्री असेल तर आम्हाला न विचारता टाकून ठेवतात. एक शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न. ज्या रीतीने आजच्या स्पर्धा आहेत, मोठ्या फी असतात, ऑनर किती महत्त्वपूर्ण ठरतो कोणत्या पण टीमसाठी? गुणवत्ता खेळाडू असतात परंतु फीमुळे कुठे ना कुठे टीम मैदानात उतरत नाही. त्याबद्दल काय म्हणणार? ओनर खूप महत्त्वाचे असतात कारण की चांगले टुर्नामेंट खेळायला ग्रामीण टीमला जास्त काय सांगतात त्याला ओनरची गरज असते असं. पण ते ओनर भेटू शकत नाही म्हणून चांगले प्लेयर दिसत नाही. आणि मोतीलाल शाह यांच्यामुळे आम्हाला पूर्ण भिवंडी एरिया असो की आपलं पारघर जिल्हा यामध्ये आम्हाला खेळायला खूप. चला ओपनिंग पेअर. येस बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकला आहे सालवड टीमने. विसावा फाउंडेशन साई सपडेश्वर सालवड फिल्डिंग घेतलेले आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे माझ्या समवेत जोडले जातील अजित सर. 77चं टार्गेट सेट केले गेले. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय 77 धावांचं लक्ष्य आहे. 43 धावांची विस्फोटक नॉक खेळणारा निशांत आणि चेतन पाटीलची राहिलेली एक सुंदर साथ एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलेला आहे युवा उमरोळी संघ. येस थोडं स्पीडअप ठेवा. इनिंग ब्रेक नंतर देखील 5 ते 5 मिनिटांमध्ये मॅच ऑन होणं गरजेचं आहे. आणि युवा उमरोळीला देखील विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. येस निकुंज पाणी पाहिजे, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी स्पर्धा म्हटल्यानंतर महत्त्वाचे असतात ते आपले स्पॉन्सर्स आणि आमचे जे दाते आहेत. चनिया कुमार चिन्मय पाटील सर, आशुतोष जी काकड यांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. तर मी बघाशी म्हटलं होतं की कुठलीही स्पर्धा असो त्यासाठी स्पॉन्सर भरपूर महत्त्वाचे असतात. जे दाते आहेत आमचे आदरणीय हितेशजी संकेसाहेब, उपसरपंच खैरापाडा यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला. अरमानजी हिराणी साहेब उद्योजक, आदरणीय विनोदजी अधिकारी साहेब उद्योजक, सरपंच साहेब प्रथम नागरिक खैरापाडा ग्रामपंचायत, आदरणीय विवेकजी वडे साहेब, सन्माननीय मनोजजी संके साहेब,
प्रफुल्लजी चव्हाण साहेब, ग्रामपंचायत सदस्य खैरापाडा, चिन्मयजी पाटील साहेब, उत्तमजी पिंपळे सर, जयेश कावड सर, कुंदनजी संके सर, भावेश भानुशाली साहेब आणि गौरव राजगुरिया सर यांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने त्यांना थँक्यू म्हणतोय. एक चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळाले. कमिटी मेंबर आमच्या बघायला मिळतात. प्रशांत जी महाले सर, मुकेशजी धोडी सर, सचिनजी धोडी सर, आशिष परब सर, बंटी धोडी सर, किरण पांगरे सर, आदित्य मेघवान, रोहित धोडी, भावेश पटेल, शुभम घरत, नितेश मोरे अँड विशाल धोडी आणि साहिलजी धोडी. चला जाऊया मॅचकडे. ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक बाजूला आपण बघू शकतात निकुंज नॉन स्ट्राईकला आहे आणि सार्थक स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्कवर तयार मिस्टर सचिन. टायमर ऑन होणार. पहिला बॉल पडणार तसा टायमर ऑन. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका सजवलाय आणि इकडे मात्र मिड विकेट ठिकाणी क्षेत्ररक्षण होणार, परंतु काय वेगाने 2 धावा सुरू यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट केले 77चं 77 धावेचं टार्गेट आहे. कुठे ना कुठे मी म्हणेल की योगा एक जुळून आला की काय. मला वाटते साईकता बिरवाडीला पहिल्या मॅचला देखील 77 टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि आज देखील पहिली मॅच आहे आणि साईकता बिरवाडीला टार्गेट आहे 77चं. पहिला बॉल 2 ने सुरुवात. दुसरा बॉल ओव्हर द विकेट तयार. गोलंदाज डाव्या हाताचा म्हणतो तरी पॉवर प्ले आहे. दुसरा बॉलवर उडवलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. निघून जाणार चेंडू सीमा पार येतोय. दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावा. साठी मैदानामध्ये उतरतो. कोणी हरण्यासाठी उतरत नाही आणि साईकता बिरवाडी देखील सांगतायत आम्ही तयार आहेत 77 धावा पाठलाग करण्यासाठी. थँक्यू. आपण बघतायत 2018 साली भरपूर महत्त्वाचं या विभागामध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुढचा चेंडू फिरवला. चेंडू लॉंग ऑनला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंच दर्शवतील. वंसबाऊन सीमारेषेच्या बाहेर. 2018 साल उजाडलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवतरुण गोविंदा पथकाची स्थापना झाली. या स्थापनेमध्ये सातत्याने सहभाग घेणारा आणि सर्वांना ऊर्जा देणारं एक नाव हे आमच्या नवतरुण गोविंदा पथकामध्ये बघायला मिळत होतं, ते म्हणजेच विशाल धोडी. आणि खऱ्या अर्थाने की चांगली माणसं देवाला लवकर आवडतात असं म्हटलं जातं आणि त्यांना 2020 साली देवाज्ञा झाली आणि मग त्यांच्याच नावाने हे गोविंदा पथक सक्रिय झाले. त्यांच्या नावाने गोविंदा पथक खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाते आणि यंदाचं वर्ष जर आपण बघितलं तर या गोविंदा पथकांना 8 थर हे खूप चांगल्या पद्धतीने लावत संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जो गोविंदा पथकाचं नाव आहे ते खूप उंचीवर नेऊन गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण बघतायत की विशालची धोडी ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्याने केलेले चांगलं काम हे नक्कीच नवतरुण गोविंदा पथकाला उभारी देणारं ठरेल, एक चांगलं उंचीवर घेऊन जाणारं ठरेल, एवढंच मी म्हणेन. बळूया आपण प्रीतमकडे. बॅक टू बॅक 2 चौकार सार्थकच्या बॅटमधून आलेत आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11. अगदी बघायला गेलं तर मारी मूवी चढायला गटवते. किसी का हुलिया देख के उसके औकात का अंदाजा मत लगाना. ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है, हुलिया ही बदल देता है आणि सार्थक तसाच पाहायला भेटतोय. आपण बघू शकतात यावेळेस 11 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अगदी पाटलाग ज्या रीतीने सुरुवात होणं गरजेचं होतं ती सुरुवात झालेली आहे. 77 धावा. इथून विचार केला तर मात्र बरोबरीच सुरू आहे मॅच. 11 धावा 4 चेंडू नंतर. 5वा बॉल. निकुंजला इकडे फसवलंय, चकवलंय, चेंडूला वळवलंय. डॉट बॉल येतोय. थोडा कॉन्फिडन्स वाढला जातो जेव्हा गोलंदाज डॉट चेंडू घेतो. अगदी 2 चौकारानंतर प्रेशर गोलंदाजावर होतं आणि यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. 5 बॉल 11 धावा. 66 धावेची अजूनही गरज आहे. 5.1 चेंडूमध्ये म्हणजे 31 चेंडू आणि 66 धावा बनवायच्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट गेलाय
हा देखील डॉट बॉल येतोय. कमबॅक शेवटच्या 2 चेंडूवर केलेला आहे गोलंदाजाने. पहिल्या 3 चेंडूवर फलंदाजाचा बोलबाला, शेवटच्या 3 चेंडूवर गोलंदाजाचा बोलबाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11-30 बॉल 66 ची गरज. टायमिंगचा विचार केला तर बरोबर 4 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या ओव्हरसाठी. अजून 21 मिनिटं आहेत 4 ओव्हर फेकण्यासाठी टीम उमरोळीकडे. अतिशय सुंदर स्टार्ट दिले सचिन. बऱ्याच दिवसानंतर मात्र आज युवा उमरोळी संघाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेले आहेत. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 77चं टार्गेट आहे. एक चांगला स्टार्ट दिला गेला. पहिल्या 2 चेंडूमध्ये फलंदाजाचं अधिराज्य, त्यानंतर सचिनचा एक चांगला बोलबाला राहिला आहे आणि खूप चांगली कामगिरी. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत परिवर्तन बघायला मिळते आणि नवीन गोलंदाज मिस्टर जयेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. समोर सार्थक आहे, त्याच्यानंतर आपण निकुंजला बघतोय. 77 धावांचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते बघायला मिळतील आपल्याला. बघूया दुसरं षटक. पॉवर प्लेचं भरपूर महत्त्वाचं आहे. मोतीलाल शाह सरांचे इथे शुभागमन झालंय. MS11चे सर्वेसर्वा आणि त्यांच्या समवेत आपण ओंकारांना बघतोय. करतोय आम्ही त्यांचं वेलकम या मुख्य मंचावरती. तवाय स्कोर कार्डवरती 11 मिस्टर जयेश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. समोर आहे तो सार्थक, एक जबरदस्त कामगिरी करणारा बॅटर. नॉनसागिनकडे निकुंज आहे. आजही बघायला गेलं तर मुख्य खेळाडू, मुख्य गोलंदाज धनीत नाही मिळत. टीम उमरोळीमध्ये काय फटका सजवलाय सार्थकने. बॅटमधून येतोय तिसरा चौकार. सुपर बॅटिंग करत असताना सार्थक पाहायला मिळतोय. चौकार जोडीचे. ओरपिच होता. पूर्णतः मनगटीची ताकद जी आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि चेंडू स्थिरावलाय तो 4 धावांसाठी. स्कोर 15 वरती स्थिरावताना. येस, आजच्या स्पर्धेचं आकर्षण बघायला गेलं तर आमच्या समवेत अजून एक कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ वॉकलन ओमकार शेट्टे सरांचं देखील इकडे स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. थोड्याच वेळाने मात्र त्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. अगदी बघायला गेलं तर फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पहिल्यांदा संधी मिळाली ओमकार शेट्टे यांच्याबरोबर मायक्रोफोन शेअर करण्याची. आणि आता मात्र आपण बघू शकतो दोस्ती ग्रुप खैरापाड्याच्या माध्यमातून दुसऱ्यांदा संधी भेटते ओमकार सरच्या बरोबर मायक्रोफोन शेअर करण्याची. उत्तंग मारण्याचा प्रयत्न केला होता. पायाला चेंडू लागतोय. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर. खूप चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्विंग केलं होतं ऑन साईडला. तितकंसा रीड करता आलेलं नाही आहे. सच्चा जयेश पाटील या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आहे. युवा उमरोळी संघाचा एक महत्त्वाचा घटक, एक अप्रतिम गोलंदाज. समोर निकुंज आहे. 77चं टार्गेट आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि जयेश तयार होताना पुढचा चेंडू घेऊन महत्त्वाचं षटक पॉवर प्लेचं. गतीला परिवर्तन केलं. चेंडू थोडासा खाली राहिला. निशांत थोडंसं फंबल होत आहेत. तद्वर 1 धाव परिपूर्ण होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 17 वर पोहोचलंय. चांगली गोलंदाजी आहे. गतीला परिवर्तन करणं आधुनिक क्रिकेटमधलं महत्त्वाचं काम आहे. चेंज ऑफ द पेस आणि ती इथे बघायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च जयेश राईट मोर द विकेट. 7-8 पावलांचा रनअप आपल्याला बघायला मिळतोय. समोर आहे तो सार्थक, मॅन इन गोल्डन फॉर्म. चांगली बॅटिंग करतोय. आपल्याला आपण बघतायत सिंगल्स रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. चिकी रन थ्रो फेकलाय. कव्हर्स खूप चांगला आहे. बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1 ने. पंचाशी कोणी वाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. यावेळेस पंचाने फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. 1 धाव पूर्ण केली. 18 धावा धावफलकावर आहेत. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त मैदान आपण बघतायत आणि हे मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी जे क्रीडा रसिक वर्ग आहेत, ज्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. कुठल्या प्रकारचा कचरा हा मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची आपण दक्षता घ्या. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढे तयार होताना मिस्टर जयेश. ओ यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू आहे. सरळ उडवलाय. लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या वरनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय बिग ब्लास्ट. U6 एसटीचे.
थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता. निकुंजच्या बॅटमधून येतोय हवाई फायर. ह्यूज 6 ग्रेट फिनिश का डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक बॅटला स्विंग करत डीप बॅक पट्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणखीन एक निकुंज नावाचा ब्रँडेड 6. पहिलेच म्हटलं एक मोठी लढत मोठी मॅच ही नक्की होणार आणि स्ट्रगल करत असताना निकुंज पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये आता मात्र 2 सलग षटकार आलेत. धावा झाल्यात 30. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 30 रन ऑन स्कोर कार्ड. 77 सा टारगेट है. काफी बढ़िया बल्लेबाजी. जिस तरह से निकुंज यहाँ पर अपने बल्ले को स्विंग करा रहे, प्रॉपर मिडल ऑफ द बैट गेंद को खेल रहे, प्रशंसा के पात्र है. एक अद्भुत बल्लेबाजी का जो नमूना उन्होंने पेश किया खास करके जयेश के सामने. अब 30 रन स्कोर कार्ड के ऊपर है और आने वाली गेंदें 24 से आपको पास बनाने हैं. 47-47 मैचअप बैलेंसिंग दिशा में जा रहा है, जहां पर एक तरफ इस लक्ष्य को रोकने के लिए पूरी ताकत झोंकेंगे युवा अमरोली के गेंदबाज. और टाइम स्पेंड किया यहाँ पर 2 ओवर खत्म करने के लिए. 8 मिनट खत्म हो चुके हैं. अब देखना है गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन. वन ऑफ द बेस्ट गेंदबाज, राइट आर्म यंग टैलेंटेड बॉलर जिनकी नाम की चर्चा है, मिस्टर हर्ष. इनकी अगर 12 गेंदें सही दिशा में पड़ती है तो यह मैच काफी रोचक, रोमांचक, दिलचस्प बन जाएगा, जहां पर तमाम दर्शकों की निगाह इस मैच के तरफ और दिलो दिमाग में एक ही नाम चर्चा बनी रहेगी, इस मैच को कौन अपने पक्ष में उड़ा ले जाएगा. तो देखना इस समय गेंदबाजी के लिए आते हुए दूर वाले छोर से एक बार फिर युवा गेंदबाज मिस्टर हर्ष पाटिल ऑन बॉलिंग ट्रॅक. येस, बघायला गेलं तर पहिल्या रात्री कमालीची गोलंदाजी हाताळली होती हर्षने. त्याने सांगितलं होतं की मला देखील चांगलं काम करावं लागेल, तेव्हा जाऊन आमचा संघ विजयी होईल. पहिलाच बॉल फटका फसला होता. यावेळेस नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगल लेग स्कोरबोर्ड पुढे जाईल 31 धावा धावपलकावर. अगदी अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की येणारा कीर्तेश गरत सारखा धडाकेबाज फलंदाज देखील बाकी आहे आणि त्याला मात्र एक चांगली स्टार्ट मिळून दिली आहे निकुंज आणि सार्थकने. 46ची गरज आहे 23 बॉलमध्ये. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ इकडे विजयी होणार तो एक ट्रॉफी आणि एक बक्षीस इथून नक्की घेऊन जाणार, यात वाद नाही. दुसरा बॉल घेऊन तयार होणार गोलंदाज हर्ष, राईट मोर द विकेट. आणि मिळालाय विकेट, मिळालाय. ज्यासाठी गोलंदाजाला बोलवलं होतं ते काम करून दिलंय. विकेटची गरज होती. पहिला विकेट. बॅक टू डग आउट. असताना बिरवाडीचा वंडर बॉय कीर्तेश गरत, इनॅप्ट नंबर 3 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा. चांगली कॅचिंग देखील पाहायला मिळाली. किपरच्या भूमिकेत क्लोज किपिंग करत असताना एच लागून कॅच घेणं हे देखील मात्र तेवढं सोपं नाही जेवढं मैदानाच्या बाहेरून आपण बघतायत. आता मात्र राईट हँडेड बॅट्समन देखील अजित लेग कटर गोलंदाजी शिकतायत आणि हे शिकणं गरजेचं आहे, तरच तुम्ही कुठे ना कुठे फलंदाजाला शांत ठेवू शकतील. याच दरम्यान आदरणीय प्रथमेश बर्बे साहेबांचं शुभागमन इथे झाले. इल्याची पठाण यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. वही अपन मैच कडे. कीर्तेश गरत न्यूमान टीम के बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं. यहाँ अगर मैच को जीतना है तो कीर्तेश गरत का मैदान के ऊपर रहना आवश्यक है. तो दूसरी तरफ अपनी उंगलियों का जादू दिखाने में जो माहिर युवा गेंदबाज है, नाम है हर्ष. विकेट को छटकाते हुए इस समय और गेंदबाजी मार्क पर. ईश्वर की अगली गेंद काफी शॉर्ट गेंद थी ये
और यहाँ पर गलती की है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। या तब कीर्तिश के बल्ले से 4 चौकार। त्यामुळे मात्र यावेळेस पिक केलं आणि चौकार खेचला. खास करून ज्या रीतीची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीसाठी स्लिप देखील तैनात केली होती, परंतु इकडे पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. स्कोरबोर्ड 35 स्कोर कार्डवर. टप्पा पडल्यावर आतमध्ये येतोय चेंडू, फाईन रिजनला चौकार जातोय. अगदी मॅच बॅलन्सिंग आहे. 35 धावा झालेल्या आहेत. इथून 42 धावेची गरज आहे 21 बॉलमध्ये. ज्याप्रमाणे अजित सरांनी सांगितलं की 2 षटकं हर्षचे खूप महत्त्वपूर्ण असतील उमरोळी टीमसाठी आणि या मॅचसाठी. सबळी हर्ष पुरुष गोलंदाजी ट्रॅकवर. ओ गुडघ्यावरती बॅलन्स, बॅटला स्विंग, ऑन साइडला डिपॉझिट केलाय. द बॉल इज द पनिशिंग इन टू द स्टँड. यू 6. कीर्तिश इज ऑन अ फायर. की 41 स्कोर कार्डवर. 41 झालेली आहे. कीर्तिश घरच्या बॅटमध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. थोडंसं प्रेशर इथे युवा उमरोळीच्या हर्षकडे दाखल झाले. और कहते हैं ना कि बुरा समय वो तिजोरी है जहाँ पर आपको सफलता के हथियार मिला करते हैं, यानी कठिन समय जो जीवन में आवश्यक है, यहाँ से अगर 41 ना 41 41 पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत हर्ष. ओ या वेळेला भरपूर शॉर्ट बॉल. एक चांगली गोलंदाज, परंतु कीर्तिश गरजच्या अगेन्स्ट थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि पॅनलाइज करताना कीर्तिश गरजच्या बॅटमधून आणखीन येतोय कट शॉटचा एक जबरदस्त चौकार. आणि ज्या पद्धतीने मागच्या चेंडूवरती जो स्टनिंग शॉट बघायला मिळाला ऑन साईडला, का प्रॉपर डिपॉझिट केला. एका बाजूने हर्ष चांगली गोलंदाजी करत होते, मात्र कीर्तिश घरात आल्यानंतर ती लेंथ लाईन विसरली की काय, हा एक प्रश्नचिन्ह इथे उभा राहिलाय. या प्रश्नाचं उत्तर अंतिम चेंडूमध्ये मिळेल. 45 झालेले आहेत. तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 77चं टार्गेट समोर सेट केले आणि षटक क्रमांक 3 आहे. आणि अंतिम चेंडू इथे गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. 45 लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम चेंडू राईट मोर द विकेट हर्ष. बुलटॉस होता यावेळेला संधीचं सोनं करता येत नाही. आणखीन एक सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 46 वर पोहोचले. येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आहेत आणि 31 धावांचं इक्वेशन शेष आहे. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढतोय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग कडे. चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला. थँक्यू. चला युवा उमरोळी 2 षटकं हाताळण्यासाठी 12 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे, याची आपण थोडीशी नोंद घ्या. तर 18 चेंडूमध्ये 31चं इक्वेशन आहे. 16 धावांचं षटक राहिले. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक बघायला मिळालं. निकुंजला मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, परंतु कीर्तिश घरत समोर असताना पण बघतायत रन झालेले आहेत ते 46 आणि येणारे 18 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 31. 18 बॉल रिमेनिंग अँड 31 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. चला मॅच ऑन करा. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. अगदी बरोबर बघायला गेलं तर ज्या रीतीने उमरोळी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या इनिंगमध्ये, त्याच स्पीडमध्ये बिरवाडी देखील पाहायला मिळते. शेवटचे 2 षटकं कमालीचे हाताळले जीवा गरत आणि निकुंज, आणि त्यामुळे मात्र 77 पर्यंत पोहोचली टीम उमरोळी. आता 46 समीकरण अगदी छोटी केलेलं आहे, कारण की 10.33च्या सरासरीने 18 चेंडू
31 धावेची गरज आहे. चला स्पीडअप ठेवा खेळाला. आपण बघू शकतात की चौथं षटक ऑन आहे आणि गोलंदाज पाहायला मिळतोय जयेश, ज्याने मागचे षटक अगदी मोठं हाताळलं. शेवटच्या 2 बॉल दोन्ही षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कीर्ती स्ट्राईकला, नो स्ट्राईकला सार्थक. 18 बॉल 31ची गरज. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेट आपण पाहू शकतात. डे अँड नाईट क्रिकेटची स्पर्धा, क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक, शेवटची अंतिम रात्र. एज लागलं इकडे मात्र. पहिलाच बॉल शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेतन फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव पूर्ण होत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 47 स्कोर कार्डवर. तब्बल 1 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 30ची गरज. 47 झालेत. दुसरा बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. अगदी रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. 1 धाव इथे देखील पूर्ण होणार. बायच्या रूपात ही धाव मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 48. अजी सर 2 चेंडू अगदी ठिकाणावर पडलेत. येणारे 4 चेंडू महत्त्वपूर्ण असतील. सातत्य यशाची गुरु किल्ली आहे. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. तर ते सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. इथे चांगला स्टार्ट दिलाय. 29ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ आहे. इक्वेशन आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे प्रीतम. आणि इथून जर बघितलं तर या गोलंदाजांना इथे इकॉनॉमी चांगली ठेवली तर मॅच आणखीन चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते. या छोट्या छोट्या चुका येणाऱ्या वेळामध्ये अगदी महाग पडू शकतील, कारण की कीर्तेशला स्ट्राईक देखील भेटलेली आहे. 3 चेंडूमध्ये अधिराज्य गाजवलंय गोलंदाजाने फलंदाजावर. इथे डॉट बॉल होता आणि तिथे 2 धावा खर्च केल्यात. कहते ना कि बारिश की बूंदे भली छोटी क्यों ना हो, अगर वो लगातार गिरती है तो बड़ी नदी का बहाव भी बनती है. वैसे आपकी छोटी छोटी जो गलती है वो आने वाली तकलीफ देगी आने वाले पलों में. यहाँ पर जहाँ पर डॉट बॉल थे 2 रन्स हैं. स्कोर अगर की बात करेंगे तो स्कोर इस समय 50 के ऊपर पहुंचा है. 50 धावा झालेल्या आहेत. आजची शेवटची रात्र. अशाच मॅचेस आपल्याला आज पाहायला मिळतील. यात काही वाद नाही. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला एक पन्ना आज की आखिरी रात का इस टूर्नामेंट ने. अभी पूरी किताब खुलनी बाकी है. आणि इकडे आपण बघू शकता कीर्तेश स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज तयार आहे. हा विकेट प्राइजेस मिळून देईल का, हे प्रश्नचिन्ह आहे. फटका इकडे खेळला आहे. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. वन बाउंस चेंडू उडवला जातोय. 1 धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा मात्र थोडी गडबड झाली होती. यावेळेस काय होत आहे, मैदानाच्या आतमध्ये आबादाबी सुरू आहे वाटते. आपण बघू शकता ज्या रीतीने खेळ जसा खेळला जातोय, एका बाजूने थ्रो केला जातोय, दुसऱ्या बाजू पकडतोय, दुसऱ्या बाजूने देखील थ्रो केला जातोय. 51 स्कोर कार्डवर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. रात्रीचा खेळ सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकतात की जसा खेळ पुढे जाईल तसं मात्र इकडे धावा बनवणं थोडं अवघड होणार. खेळपट्टी थोडी मात्र आपण बघू शकतात ही 7व्या दिवसाची खेळपट्टी आहे. त्यामुळे मात्र ज्या रीतीने आजचा खेळ जसा पुढे जाईल तसा मात्र गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. बघूया जयेश चांगली कन्सिस्टन्सीने गोलंदाजी करतायत. कुठलाही मोठा शॉट अजूनपर्यंत खेळू दिलेला नाही जयेशने या महत्त्वाच्या षटकामध्ये. राईट टर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस आणखीन बघायला मिळतो. लेग गलीला आहे तिथे. आणखीन एक खराब थ्रो बघायला मिळाला होता, परंतु तो डॉट बॉलमध्ये कन्वर्ट झालाय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. तुमची जी एकाग्रता आहे ती जर थोडीशी भंग पावली तर मात्र तुम्हाला काय मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे हा विचार तुमच्या मनामध्ये येत नाही आणि तुम्ही दिशाहीनतेने किंवा एखाद्या वेगळ्या दिशेने तुम्ही वाटचाल करता. तेच इथे बघायला मिळते. चांगली गोलंदाजी जयेशकडनं. 13 चेंडू आणि 26चं इक्वेशन राहिले. मॅच इज ऑन. हो, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. सिलिमिडॉनला चेंडू गेला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा अटेम असेल का, तर निशांत मात्र बॉलिंग इन कडे गेले आणि इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12-25चं इक्वेशन. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य, एक टॉप क्लास एंटरटेनमेंट, एक जबरदस्त रणसंग्राम, रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. युवा उमरोळे आपण फील्ड लगेचच सजवायचं आहे. 12-25 आणि 4 षटका हँडल करण्यासाठी वेळ गेलेला इथे. अजूनही मात्र बघायला गेलं 7 मिनिटं आहेत टीम उमरोळीकडे 1 ओव्हर संपवण्यासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये ज्याने 15 खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बोलवलं, हा विश्वास दाखवला
आपण बघू शकता टीम उमरोळीने आणि आपल्या टीमला आणि आपल्या कॅप्टनला नाराज केलं नाही, आपल्या प्रेक्षकाला नाराज केलं नाही गोलंदाजाने आणि 5 धावेचं षटक हाताळलं. आता 6 धावेचं षटक हाताळलं. आता 12 बॉल 25ची गरज, 12.5ची सरासरी इकडे मात्र मेंटेन करायचे मॅच जिंकण्यासाठी. बघूया, कीर्तेश आहे, सार्थक आहे, अगदी मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. इथून मात्र सहाय्यक बिरवाडीकडे देखील जाऊ शकते आणि इथून आपण बघू शकता युवा उमरोळीकडे देखील जाऊ शकते. गोलंदाज 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर हर्षला प्राचारण केले. 12-25चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा रूल्स आहे. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजची 7वी रजनी आहे, परंतु 6 षटकांच्या मॅचेस आपण खेळतोय आणि एक मोठं व्यासपीठ, एक मोठं क्रिकेट खेळण्यासाठी जे तुम्हाला एक संधी देत आहेत त्यासाठी आयोजक दोस्ती ग्रुप खैरापाडा संघाच्या प्रत्येक सदस्यांचं आम्ही कौतुक करतोय, ज्यांनी एक संपूर्ण चांगली कामगिरी केली. आमचे प्रशांत महाले असतील, मुकेश धोडी सर असतील, त्याच्यानंतर आपण बघतोय साहिल धोडी असतील, आशिष परब असतील, जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून बंटी धोडी असतील, किरण पांगरे असतील, आदित्य मेघवान असतील, रोहित धोडी असतील, भावेश पुढचा चेंडू नितेश असेल. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त 1 धाव मिळेल. विशाल धोडी असतील, नितेश असेल, आशिषजी परब आणि भावेशजी पटेल यांचं आम्ही खरोखरच ऋणी राहू. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि तमाम क्रीडा रसिकांच्या सोबत हे 7 रजनी आम्हाला शेअर करता आल्या, त्यासाठी आम्ही त्यांना थँक्यू म्हणतोय. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 53 वरती. पहिला चेंडू गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून सार्थक हा सलामीला आलाय, परंतु एका बाजूने संघाची मोठी जिम्मेदारी घेत तो पुढे जात आहे. संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करताना या ठिकाणी सार्थक बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतायत वाईड बॉलचा कॉल बघायला मिळाला आहे. धावसंख्या 1ने 54 वरती पोहोचेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला होता, गुडघ्यावरती बॅलन्स बनवून एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता कीर्तेश घरत यांचा. इट्स अ डॉट बॉल. अंपायर्स कॉल. स्कोर वाईड बॉल आणि पोहोचले तो 54 वरती. 54 धावा आहेत प्रीतम. येस, ज्या रीतीने तुम्ही उल्लेख केला की खऱ्या अर्थाने आशिषजी परब, भावेशजी पटेल आणि संदीपजी धोडी अगदी यांचं ऋणी राहू. कारण की एखादा कॉमेंटेटरचा विचार केला तर त्याला मॅच पाहण्यापेक्षा कॉमेंट्री बॉक्समधून प्रेक्षकांना रिझवणं हे सुखद आनंद असतो आणि सुखद आनंद त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला. आणि इकडे आलाय षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6ने फ्लायविल 60 झालेल्या 17ची गरज आहे. आज हर्षचं एकही चालू दिलं नाही कीर्तेश समोर. अगदी मात्र हर्षला हा 4था ते 5वा मोठा फटका येत असताना काय बॅटिंग केले कीर्तेशने, कमालीची बॅटिंग. 6 धावा, षटकार. कोणी वाद घालू नये ही विनंती असेल. पंचाचा निर्णय अंतिम असेल. आयोजकाकडून कॉल येतोय आणि 6 धावा मिळतील. चेंडू असतील ते म्हणजेच 10 आणि 10 बॉलमध्ये बनवायचे 17. अगदी हर्ष आज त्या लयमध्ये नाही दिसला. पहिली ओव्हर देखील एक्सपेन्सिव्ह आणि आताचं षटक देखील 2 बॉलमध्ये 8 खर्च केल्यात. चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे आणि बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. बघा, वेळेचा विचार केला तर तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत 4 बॉल फेकण्यासाठी. भेटूया या ठिकाणी षटकार आलाय. फुलटॉस चेंडूला थोडंसं गेम स्पीडअप करा. हर्ष तयार होताना पुनश्च पुढचा चेंडू घेऊन तयार होतील. समोर कीर्तेश. यावेळेला भरपूर शॉर्ट बॉल बघायला मिळतो. 1 धाव परिपूर्ण केलंय. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि इथे आपण बघताय 2 धावा सुद्धा परिपूर्ण बघायला मिळतील. धावसंख्या 2ने पुढे जाते. 62 धावा धावपलकावर आहेत आणि 15 धावेची गरज आहे. 9 बॉल 15 धावा. आणि आपण बघू शकतात की इथे गोलंदाज हर्ष थोडा महागडा ठरला आज. 25 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात 9 बॉलमध्ये. पहिल्या मॅचमध्ये कुणाला तिकीट मिळणार सुपर 5 मध्ये जाण्याचं बघूया. तिसरा बॉल घेऊन, 4था बॉल घेऊन, खराब बॉल, अगदी खराब बॉल. थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6ने फ्लायव्हील. स्कोरबोर्ड 68 स्कोर कार्डवर. 8 बॉलमध्ये पाहिजेत 9. आता मात्र समीकरण अगदी बदललंय, सोपं करून टाकलंय.
कीर्तेशने आज खऱ्या अर्थाने मात्र कामाला बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो हे दाखवून दिलेलं आहे. 77चं मोठं टार्गेट, स्टार्ट खूप चांगली मिळाली. सार्थक आणि त्याच्या जोडीला निकुंजने मात्र 2 ओव्हरमध्ये 30 बनवल्या. निकुंज बाद झाल्यानंतर कीर्तेशला आणि कीर्तेशने मात्र कमालीचे फटके खेळले. जवळजवळ 5वा षटकार मला तर वाटते त्याच्या बॅटमधून येत असताना, 4था षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. 31 धावेवर खेळतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, शॉर्ट बॉल आहे. लगभग हा षटकार विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना, कारण की आता फक्त पाहिजेच 3 धावा. स्कोरबोर्ड 74 डीजे. चेंजिंग पारी आपण बघू शकता. आता 7 मध्ये 3ची गरज. अगदी आपण बघू शकतात की कीर्तेशने धुमाकूळ घातलाय षटकारावर षटकार आणि खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे पालघर जिल्ह्यामध्ये कीर्तीची. आज फॅन्सला नाराज केलं नाही. अगदी मात्र इनिंग इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपवर स्टेटस आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीची सुरुवात कमालीची करून देत असताना साहित्य बिरवाडी आणि युवा उमरोळी एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 7 बॉल 3. फटका स्विंग केलाय. फाईन लेग ठिकाणी प्रोटेक्शन नाही आहे. पहिली टीम पाहायला मिळते सुपर 5 मध्ये जात असताना साई एकता बिरवाडी यावेळेस आपण बघू शकता फिनिश करतोय मॅचला. मॅन फ्रॉम बिरवाडी कीर्तेश खरात. मैदानाच्या बाहेर करा ही विनंती आहे. मॅचला सुरुवात होऊ द्या. प्रेक्षकाला आणि टीमला विनंती आहे, सेलिब्रेशन जो आहे तो मैदानाच्या बाहेर करा. आणि नवीन मॅच आपण बघू शकतात की एक बाजूला टीम असेल